मित्रांनो, औदुंबराच्या वृक्षाखाली मी बसलेलो आहे. औदुंबराचे असंख्य फायदे तुम्हाला माहिती आहे, परंतु बघा या उंबराच्या झाडाची जी उंबर असतं त्याच्यापासून भाजी पण बनवली जाते. हे माहित आहे का तुम्हाला? प्रत्येक जणाला माहितच असेल, परंतु जे शहरात वास करतात त्यांना या उंबराची भाजीचं महत्व माहित नसेल. उंबर जे असतं, कच्चं उंबर जे असतं ते काढलं जातं आणि त्याची भाजी तयार केली जाते. पोटासाठी अतिशय लाभदायक ही भाजी असते. परंतु मित्रांनो, आज तुम्हाला मी उंबरापासून होणारे एक विशिष्ट महत्वाचे फायदे मी तुम्हाला सांगत आहे. उंबराचे जे पान असतात ते 51 पानं आपल्याला उंबराचे गोळा करायचे आहेत. उंबराचे पानं गोळा केल्यानंतर या उंबराच्या पानांपासून भस्म तयार करायची आहे. अतिशय पांढरी भस्म तयार होते. पूर्ण जर राख केली तर गवऱ्यांवर ठेवून उंबराच्या पानापासून जी भस्म तयार होते ती भस्म महादेवाला, ज्या स्त्रियांना गर्भ राहत नसेल, बाळ होत नसेल किंवा 8 महिने 6 महिने 3 महिने झालेत आणि एखाद्या वेळेस कधीतरी डिलिव्हरी पण होती परंतु बाळ जगत नाही, काही दिवसानंतर त्या बाळाचा मृत्यू होतो, असंख्य दवाखाने केले, सगळं केलं, परंतु बाळ कंटिन्यू असं कायम असं होत चाललंय की 3 महिने 2 महिने 6 महिन्याच्या आत जे बाळ आहे त्याचा मृत्यू होतोय. तर या पिंपळाच्या उंबराच्या पानाची जी भस्म आहे, उंबराच्या पानाची भस्म महादेवाला प्रत्येक सोमवारी अर्पण करायचं आहे. निर्जल व्रत करायचं आहे आणि महादेवाला विनंती करून पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती किंवा मुलगी असो मुलगा असो दोन्ही समानच आहे. भगवंताला फक्त ही आळवणी करायची आहे. ज्यांना ज्यांना अशा गोष्टी होत आहे त्यांनी ही भस्म दररोज ताजी बनवून श्रावण महिन्यात जर अर्पण केली तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर सोमवारच्या वेळेस हा उपाय करून पहा. आणि शेवटी आपण जेव्हा उंबऱ्याचे पानं तोडणार तेव्हा या औदुंबराला मुभा मागायची आहे की मी माझ्या मार्गासाठी तुमचे पानं घेत आहे. मुभा असेल तर भगवंता आम्हाला हे मार्ग द्या. अशा प्रकारे हा मार्ग तुम्ही करू शकता. ओम काली.